नमस्कार मित्रांनो, मी श्री पुराणिक परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आठवणींची उंजळ या चॅनलमध्ये। आज आपण भूतोबांच्या स्टोरीचा शेवटचा भाग ऐकणार आहोत। यात आपण मंदिराचं रहस्य उलगडणार आहोत। अर्जुनला तो गुप्त कक्ष दिसतो। अर्जुन त्यात प्रवेश करतो, जिथे शतकानुशतके गडप असलेली सत्य लपलेली होती। त्यांच्या भिंतीवर या गावाची एक कथा उलगडलेली असते। ही तीच कथा ज्याने गावकऱ्यांमध्ये भीती पसरवलेली असते। भूतोबा हा गावचा पराक्रमी योद्धा होता, परंतु मोठ्या युद्धाच्या वेळी त्याने आपल्या गावाच्या रक्षणासाठी एक अज्ञात शक्तीसमोर करार केला। हा करार त्याच्या आयुष्याचं आणि गावाचं भविष्य कायमचं बदलवणारा ठरला। भूतोबाच्या याच लढ्यासाठी त्याच्या मृत्यूनंतर त्याचं मंदिर उभारलं गेलं, परंतु भूतोबांचा आत्मा शांत झाला नव्हता। तेव्हापासून मंदिराच्या आसपास काहीतरी विचित्रच घडतं। गावकऱ्यांनी मंदिर बंद करण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु त्यांचा तो प्रयत्नही अपूर्ण राहिला। आता हे सगळं बघून अर्जुनही थोडा घाबरला होता। आता अर्जुन समोर दोनच पर्याय होते। हा अभिशाप कायमचा संपवायचा किंवा गावाला याच परिस्थितीत सोडून जायचं। पण त्याचं मन सांगत होतं की हे गूढ कायमचं सोडवण्याचा त्याच्याकडे अजून एक मार्ग आहे। तो हे करू शकेल या विश्वासावर तो ठाम होता। अर्जुन मंदिरात प्रवेश करतो। आतून येणाऱ्या थंड वाऱ्यासोबत त्याच्यासमोर अचानक भूतोबांचा आत्मा प्रकट होतो। यावेळेस मात्र अर्जुन हादरलेला असतो। थोडासा धीर करत अर्जुन तिथेच उभा राहतो। अर्जुनला भूतोबांच्या चेहऱ्यावर एक पराक्रमी योद्ध्याची गर्विष्ठता, पण त्याचसोबत दुःखाचा एक हलका स्पर्श सहज दिसतो। आता अर्जुनलाही थोडा धीर आलेला असतो। आता अर्जुन भूतोबांचं दुःखी मन शांत करण्याचा प्रयत्न करतो। तो म्हणतो, तुम्ही गावाचं रक्षण करण्यासाठी लढलात, आजही हे गाव तुमचंच आहे। त्याच्या या शब्दांमुळे भूतोबा थोडासा शांत होतो। पुढे अर्जुन त्याला म्हणतो की तुम्ही गावासाठी जे काही बलिदान केलं ते त्यावेळी नक्कीच योग्य होतं, पण आज तुमच्या भीतीने हे गाव परत एक अशांत झाले आणि भीतीतच जगते। भूतोबा आता शांत झाले होते। अर्जुनचे हे शब्द ऐकून भूतोबा अर्जुनचा धन्यवाद करतात आणि तेथून कायमचे निघून जातात। त्याचबरोबर या मंदिराचं गूढही संपलेलं असतं। अर्जुन परत येतो। अर्जुनला परत बघून सगळा गाव आनंदी आणि आश्चर्यचकित होतो। अर्जुन सगळी कथा गावाला सांगतो। अर्जुनच्या धाडसाने गावाला त्यांचं मूळ रक्षण करता परत मिळालेला असतो। आता मंदिर उघडण्याची भीती कुणातही राहिलेली नसते आणि भूतोबाचं नाव आदराने घेतलं जातं। पण गावाचं रहस्य मात्र अजूनच कायम आहे। या कराराचं सत्य कधीच पूर्णपणे उलगडलं गेलं नाही। ही कहाणी संपली आहे, पण अशा कितीतरी गावात अजूनही गूढ कहाण्या लपलेल्या आहेत। अशाच रहस्यमय जगाची सफर करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये आपले मत जरूर नोंदवा। परत भेटू अशाच एका नवीन कहाणीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।